आता या ठिकाणी दोन मुद्दे असे बोलतो की आपण सर्व फार्मसी कॉलेज काम करताना त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत तो पॉइंट आहे या ठिकाणी मी बोलतो. खरं तर आपण महेशदादा शिंदेना बोलावलं होतं कारण ते फार्मसी मधले आहेत आमदार. फार्मसी होऊन पुढे राजकारणामध्ये गेलेले आहेत. त्यांना आपल्या विषयीची कळकळ तळमळ आहे. पण तो विषय मी स्मिताताईंना मुद्दाम सांगतो. तर विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना प्रत्येक कॉलेज कुठल्या तरी युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. विद्यापीठ संलग्न आपली कॉलेजेस आहेत. काही शिवाजी विद्यापीठात आहेत, काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आहेत, काही पुणे विद्यापीठामध्ये आहेत. पण बाटू विद्यापीठामध्ये काम करत असताना आपल्या बऱ्याच कॉलेजला अडचणी येतात. महत्वाचे म्हणजे मुलांचे वेळेवर निकाल लागत नाहीत. परीक्षा होते आणि परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल वेळेवर मिळत नाही. काही काही विद्यार्थी नोकरीला लागतात पण बाटू विद्यापीठाचा निकाल मुलांना लवकर येत नाही. आपण कॉलेजचे प्रतिनिधी पाठवतो, त्या ठिकाणी जाऊन येतात, 2-2 दिवस थांबतात. कारण मुलाची काळजी आपल्याला असते. मुलं आपल्याच कॉलेज येऊन बसतात. नंतर सर्व विद्यार्थी त्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात संप वगैरे केला होता, ग्रुपने गेले होते. पण विशेषतः दाद घेतली जात नाही. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेला आहे. आपल्या शिक्षण मंत्र्यांपर्यंत गेलेला आहे. पण तरी सुद्धा तो मुद्दा मी मुद्दाम या ठिकाणी प्रियाताई प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्या मुख्यमंत्र्याला बोलू शकतील, त्या आपले आमदार महेशदादा बोलू शकतील. तो विषय मी त्यांच्या कानावर घालतो.